आता आपल्या मागे आपण पाहतोय प्रचंड सजावट करण्यात आलेली, प्रचंड गर्दी सुद्धा आहे। कसं काय वातावरण आहे? श्वेता, नक्कीच तुम्हाला आणि साम टीव्हीच्या सगळ्या प्रेक्षकांना अयोध्येतून जय श्रीराम। मी सध्या अयोध्येतील मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे आणि आपण जर बघितलं तर अयोध्या नगरी जशी गेल्या 2 दिवसांपासून सजलेली होती तेच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी घरात जसं एखादा सण येतो तसाच सगळं वातावरण, उत्साहित आनंदित वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हे तेच मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून सगळे व्हीआयपी जे आहेत ते मुख्य मंदिरात जाणार आहेत दर्शनासाठी। त्यापूर्वी आपण जर प्रवेशद्वारावर बघितलं तर भव्य अशी फुलांची आरस जी आहे ती या ठिकाणी केली गेलेली आहे। लोक भजन करतायत, गातायत, नाचतायत, असा आनंद आणि प्रफुल्लित वातावरण या प्रवेशद्वारावर आपल्याला पाहायला मिळतंय। भक्तिरसात तल्लीन झालेले राम भक्त खरं तर गेल्या 2 दिवसांपासूनच अयोध्येत ठाण मांडून आहेत। राम मंदिराचं दर्शन कधी होईल अशी प्रत्येक जण वाट बघतोय आणि आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठाचा सोहळा जो आहे तो सुरुवात होईल। नेमका हा सोहळा कसा असणार आहे, अभिजित मुहूर्त आणि ते 84 सेकंदाचा अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत नाशिकच्या काळाराम मंदिराचे महामंत सुधीर दास आहेत। सर, जय श्रीराम। कसं आहे वातावरण आणि हा 84 सेकंदाचा जो मुहूर्त आहे तो कसा असतो? जी, अतिशय सुंदर दिवस। एकोहम द्वितीयो नास्ति न भूतो न भविष्यति। हा एकमेव दिवस आहे। हा ना भूतकाळात कधी असा झाला ना भविष्यात कधी असा दिवस उजाडेल असा हा दिवस आहे। आज जे संपूर्ण कार्यक्रम होत आहेत त्याचं अगदी थोडक्यात विवरण देतो। पूजा स्विष्टकृत नमाहुती बली पूर्णाहुती श्रेय संपाद्य दानंच अभिषेको विसर्जनम। आता या ठिकाणी जे आहे संपूर्ण देवतांची या ठिकाणी उत्तर पूजा होईल। स्थापित मंडळांची स्विष्टकृत नावाच्या आहुती दिल्या जातील। त्या ठिकाणी बलिदान होईल, पूर्णाहुती होईल आणि श्रेय संपाद्य दान, अभिषेक आणि देवाची प्रतिष्ठा आणि या संपूर्ण कार्यक्रमांचं आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे 11 दिवसाचं जे व्रत आहे त्या व्रताची सांगता या ठिकाणी होईल असा आज संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम आहे। अभिजित मुहूर्तावरती जो स्पेसिफिक मुहूर्त द्रविड गुरुजींनी त्या ठिकाणी काढलेला आहे त्याचप्रमाणे श्री लक्ष्मीकांत दीक्षित, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आदरणीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत, त्याचप्रमाणे आनंदीबेन उत्तर प्रदेशच्या राज्यपाल हे सर्व आतमध्ये पूजेला असतील आणि प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा ही आदरणीय मोदींच्या हस्ते आज संपन्न होते। हा सोनियाचा दिवस आहे। असा दिवस या पूर्वजन्मी आम्ही काही पुण्य केलं असेल म्हणून आम्ही आज या ठिकाणी पूजेत देखील आहोत आणि धर्माचार्य म्हणून देखील आहोत। आपण बघू शकतो श्वेता, अविस्मरणीय दिवस आहे असा स्वतः महंत म्हणतायत। त्यामुळे पुन्हा एकदा हा दिवस कधीच उजाडणार नाही। त्यामुळे सगळं प्रफुल्लित आणि आनंदाचं, चैतन्याचं, प्रसन्नतेचं वातावरण अयोध्येच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच अक्षय आणि प्रमोद, आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेत राहणार। तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, कारण अयोध्येमध्ये आज संपूर्ण देशाचं लक्ष आहे कशा पद्धतीनं हा संपूर्ण सोहळा रंगतो याकडे अख्खा देश डोळे लावून आहे। तर अयोध्येच्या राम मंदिरामध्ये आज प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतीये आणि या सोहळ्यासाठी संपूर्ण देशामध्ये उल्हास आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टनं देशभरातले विद्वान आणि प्रतिष्ठित ज्योतिषी यांच्याकडून हा शुभ मुहूर्त काढलेला आहे। अति सूक्ष्म मुहूर्तात ही प्राणप्रतिष्ठा होते आणि प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचाच वेळ असणार आहे। दुपारी 12:29 आणि 8 सेकंदांनी हा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि 12:30 सेकंदाला तो संपेल। या सोहळ्यासाठी राम मंदिर तीर्थक्षेत्रानं 17 ते 25 जानेवारी दरम्यान 5 मुहूर्त काढले होते। त्यातली 22 तारीख ही उत्तम मानली गेली आणि आज ही 22 तारीख आहे आणि याच 22 तारखेला म्हणजे आजच्या दिवशी 12:29 आज प्रभू रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा होतीये।